भंडारा जिल्ह्यात एका महिलेनं बनावट गुणपत्रिका तयार करून अंगणवाडी सेविकेची नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। याबाबत तक्रार झाल्यानंतर आता चौकशी होणार आहे। भंडारा जिल्ह्यात ज्या अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका नाही अशा अंगणवाड्यांमध्ये नवीन सेविका भरती घेण्यात आली। पवनी तालुक्यातील निलज येथील अंगणवाडी सेविका करता भरती घेण्यात आली। गावातील शिक्षित महिला मुलींनी भरती करता अर्ज केले। यात प्रेरणा वर्मा या महिलेने देखील अर्ज केला। त्यात शैक्षणिक पात्रतेवर गुण असल्याने चक्क प्रेरणा हिने 12वी वर्गाची गुणपत्रिका बनावट तयार केली। मात्र गावातील स्नेहा तितरमारे या महिलेला संशय आल्याने तिने ऑनलाईन गुणपत्रिका काढली असता त्यात तफावत आढळून आली। त्यानंतर तिने महिला बालकल्याण विभागाकडे तक्रार केली। तर त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकेमध्ये पहिली लिस्ट लागली। त्याच्यामध्ये प्रेरणा धनपाल नवघरे ही पहिल्या नंबरवरती आहे आणि मी स्नेहा शुभम तितरमारे ही दुसऱ्या नंबरवरती आहे। तर मी तिच्यावरती ऑब्जेक्शन घेतला की मला तुझे डॉक्युमेंट चेक करायचे आहे। तर ती समोरची व्यक्तीला माहिती अधिकाराच्या खाली मी टाकलं तर समोरच्या व्यक्तीने मला डॉक्युमेंट्स दाखवण्यात नकार दिला। ऑफिसला लिहून दिला मी आपली कोणतीही वैयक्तिक माहिती तिला दाखवणार नाही। तर त्यांनी तिला जॉईनिंग लेटर दिला। तर ते माझं समाधान न करता त्यांनी जॉईनिंग लेटर दिला, पण माझ्याकडे मी माहिती अधिकाराच्या खाली इकडून तिकडून जे पुरावे गोळा केले त्याच्यामध्ये सिद्ध होते की तिला 71.85% नसून तिला 56.77% आहेत। हे माझ्याकडे पूर्ण पुरावे आहेत। या संपूर्ण प्रकरणाची पूर्ण चौकशी केली जाणार आहे। गुणपत्रिका संबंधित बोर्डाला पाठवण्यात आली आहे। गुणपत्रिका पडताळणी झाल्यावर कारवाई केली जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे। पवनी प्रकल्पाअंतर्गत सर्व रिक्त पदांची जाहीरनामा बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत काढण्यात आला होता आणि संपूर्ण कारवाई करून रितसर कारवाई जे रिक्त पद आहेत ते भरण्याची कारवाई करण्यात आली। असं असताना प्रकल्पातीलच निलज येथील अंगणवाडी सेविका भरती प्रकरणाने जी प्रस्तावासोबत 12वीची मार्कशीट जोडलेली आहे ती खोटी असल्याची तक्रार या कार्यालयात प्राप्त झाली। त्या अनुषंगाने अपिलार्थींना किंवा तक्रारकर्त्यांना रितसर अपील करण्याबाबत सांगण्यात आले, सुचवण्यात आले। त्यांच्याकडून अपील आलं की माननीय मुका यांच्या समक्ष ठेवण्यात येईल, त्यावर अपील कारवाई होईल आणि माननीय मुका यांनी दिलेला निर्णय सर्वांना मान्य करेल।